वैष्णवीच्या मृत्यूपूर्वीचे 24 तासाच्या आतले वैष्णवीच्या अंगावरती 30 वळ आहेत. मला एक तुम्हाला सांगायचंय की प्रत्येक फटक्याचा वळ कधीच पडत नाही. असे किती फटके वैष्णवीला हाणले असतील तेव्हा 30 वळ तिच्या अंगावरती पडले. आणि तो वकील म्हणतो वळ तर काय कुणाच्या पण अंगावर असतात, कसे असतील. या हगवणे कुटुंबियांनी तिला बेदम मारलं आणि नंतर तिला गळफास लावला, हेच वास्तव सत्य आहे. आणि तो म्हणतो 5ही जण त्यावेळी घरात नव्हते, एकाच वेळी 5ही जण गेले कुठं होते. तो म्हणतो कसपटे कुटुंबियांना जेवढं दुःख आहे तेवढंच हगवणे कुटुंबियांना दुःख आहे. अगं त्या हगवण्यांना जर दुःख असतं तर ते हॉटेलात जाऊन मटण खात बसले असते का? लबाड्या, पैशासाठी काही बोलतोस का? उद्या पैशासाठी त्यांच्या घरात तुझी मुलगी देऊन टाक, पण लोकांच्या मुलींचा घात करण्यासाठी खोट्या केशी घेऊ नकोच. मी म्हणते वकील पैशासाठी खोटी केस लढवेल बी, परंतु न्यायालयात काय न्यायाधीशाच्या हातात बांगड्या घातल्यात का? शवविच्छेदन अहवालातले 30 वळ स्पष्ट त्यात लिहून आले, हे न्यायाधीशाला कळत नाही का? मायबाप हो, आज जर आपण जागे नाही झालो तर अशा कितीतरी नराधम तयार होतील आणि कितीतरी वैष्णवी मारल्या जातील. हा लढा फक्त वैष्णवीच्या मायबापाचा नाही तर सगळ्यांचा आहे.